मला एक प्रश्न पडला असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, नेमका कुठला प्रकार होतोय आणि आज एवढे लोक रस्त्यावरती का उतरले. एका लहानशा गावातील संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची ज्याप्रमाणे क्रूरतेने एक अपाशवी पाशवी अशी हत्या केली आहे, त्या हत्येच्या निषेधार्थ किंवा विरोधामध्ये जे लोक महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती आलेली आहेत, या ठिकाणी महाराष्ट्राची एवढी अवस्था येऊन ठेपली आहे की लोकांना आरोपीला शिक्षा द्या म्हणून आंदोलन करावे लागत आहे. हे प्रश्न किंवा ही समस्या ही घटना फक्त एकटी नाही, अशा खूप घटना आहेत. पण जी क्रूरता आहे, जे किलिंग त्यांचा जो इंटेक्ट आहे तो खूप डेंजर आहे, खूप भयावह आहे. आणि ह्या गोष्टी बघून महाराष्ट्रामधील तरुण व नेते पुढारी काही लोक अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र पूर्ण अस्वस्थ आहे. हल्ली बीडचे लोक म्हणत असतील की आता आपल्या बीडचा बिहार व्हायला नको आहे, अशी अवस्था बीडची झालेली आहे. आता त्या हत्येच्या माध्यमातून जे 7 आरोपी होते ज्यांनी हा क्रूरता केली, त्यामधील 3 हे फरार होते. त्या 3 आरोपी नंतर जे आका वाल्मिक कराड यांचंही नाव यामध्ये घेतलं जातं आणि त्यांचे आका धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव हे राजकारणी लोक घेत आहेत सध्या. आता नाव घेणं ह्या गोष्टी आपल्याला यावर्षी बोलायचं आहे, पण यामध्येच अजून एक विषय आला, तो म्हणजे प्राजक्ता माळी. आता प्राजक्ता माळी आणि हा विषय, ह्या दोघांविषयी आपल्याला बोलायचं आहे. ज्याप्रमाणे कालची जो घटनाक्रम होता आणि अक्षय शिंदे जो होता त्यानं जे प्रकार केला होता, तो प्रकार परत महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड सोबत होऊ शकतो, अशी मला एक कमेंट आली होती की महाराष्ट्रामध्ये वाल्मिकचा अक्षय होईल किंवा अक्षयचा वाल्मिक परत होईल. म्हणजे तशीच एक घटना हे महाराष्ट्रामध्ये घडू शकतो असं कमेंट आली. ते मला आपल्या ह्या पूर्ण विषयावरती आज बोलायचं आहे. बघा, जास्त तुम्हाला विषय लागेल अथवा न लागेल, फक्त एक सामाजिक गोष्ट, सामाजिक एक सलोखा ह्या बोल आपल्या गोष्टीकडे बघायचं आहे. बघा, आपण प्रथमतः एक गोष्ट घेऊया. आपण त्याला सुरेश दसांनी एक गोष्ट बोललेली आहे मीडियाला की आमच्या बीडमध्ये इव्हेंट राजकारण कसं करायचं ते बीडमध्ये शिकायला भेटेल तुम्हाला. त्यामध्ये त्यांनी माळीचं नाव घेतलं, प्राजक्ता माळीचं त्यांनी नाव घेतलं होतं महाराष्ट्रामधील गटामधील. आता प्राजक्ता माळींचं नाव याने काय घेतलं, याला कारण आहे. कारण म्हणजे काही दिवसापूर्वी बघा, धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी या तिघींचं नाव घेतलं होतं की अबुराय हॉटेल काहीतरी बुक वगैरे असते म्हणून. आणि त्यावेळेस लोकांना वाटलं व ठीक आहे, प्राजक्ता माळीसारखे अनेक प्राजक्ता माळी महाराष्ट्रामध्ये असतील, पण त्यावेळेस सुद्धा हेडलाईट लागल्या होत्या त्यावेळेस. पण आता कन्फर्म झालं की ज्या गोष्टी पुढे आल्या आणि त्यामुळं जे पाठीमागचे यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सोशल मीडियावरती, त्यामध्ये प्राजक्ता माळी बोलल्या होत्या की दिलदार मनाचा आमदार तुम्हाला लाभलाय, ह्या गोष्टी असतील. त्यामुळं अजून जास्त लोकांचा ओढ तिकडे गेलेला आहे. आता कुणाच्या वैयक्तिक लाईफ विषयी आपल्याला बोलायचा अधिकार नाही, पण एक राजकारणी म्हणून आणि अभिनेत्री म्हणून तुमच्याकडे लोक हे एक आपलं आयडियल म्हणून पाहतात. त्यामुळं त्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे असं नसेल तर चांगली गोष्ट आहे, जरी असेल तर महाराष्ट्रासाठी खूप निंदनीय गोष्ट असणार आहे. आणि त्यामध्ये आता प्राजक्ता माळीताई आता पुढे आल्यात. त्यांना पुढे कोण आणलं हे मला माहिती आहे असं दस बोलतात. नेमकं हे प्रकरण वरचेवर चिघळत चाललंय. यामध्ये नवीन नवीन इव्हेंट येत आहेत, नवीन नवीन गोष्टीमध्ये ॲड होत आहेत. ह्या घटनेला एक अलगच फ्लेवर येतोय. तो फ्लेवर कसा आणि कुठपर्यंत जाईल काही भरोसा नाही. पण या ठिकाणी वारंवार बघा, लोकांची एक मागणी आहे. ती मागणी म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका. तरीही शासनानं धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलंय, यावरतीही लोकांचा रोष आहे. कारण या ठिकाणी धनंजय मुंडेला तात्पुरतं मंत्रिपद न देता, ज्यावेळेस हा जे प्रकरण आहे यामध्ये जर ते निर्दोष नसतील, आपण त्याला आरोपी मुळात म्हणलंच नाही, निर्दोष असतील, त्यांना परत मंत्रिपद दिलं जावं. आता एक लोकांचा रोष, समाजाचा रोष बघून
आता तरी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कारण लोकांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत आहेत की या प्रकरणामध्ये जर मंत्रीच हे लोक असतील तर याचा तपास लागेल का. आणि यामध्ये डायरेक्टली आरोप हे धनंजय मुंडेवरती, वाल्मिक कराडावरती होतात आणि त्यामध्ये वाल्मिक कराडात तर खंडणी गुन्ह्यामध्ये त्यांना त्याच्यावरती गुन्हा सुद्धा आहे. मग सगळ्या ह्या गोष्टी बघितल्या तर असं वाटतं की कुठंतरी या प्रकरणाला की जे उचललेलं आहे यामध्ये उचलणारे हे भाजपचे आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आहेत, असं सर्व जे राजकीय ट्रायंगल आहे ते एकत्रित येऊन याविषयी आवाज उठवत आहेत. त्यामध्येच आमचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार, ते म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचे खास विश्वासू आमदार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत या गोष्टीनं. कारण ह्या गोष्टीसाठी अर्थातच भाजप हे सकारात्मक आहे, पण यामध्ये प्रश्न येतो युतीचा, त्यामध्ये ज्या घटकाचा म्हणजेच अजित पवार गटाचा, त्याचेच ते आमदार आहेत आणि मंत्री आहेत बघा. आणि यामध्येच काल एक सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमानिया, यांनी एक खुलासा केलाय. काल त्यांना एक ऑडिओ क्लिप माझ्याकडे आली होती. ती क्लिप कशी होती, त्यामध्ये त्यांनी दावा केलाय की जे 3 आरोपी अद्याप फरार होते त्या तिन्ही आरोपीची डेड बॉडी ही कर्नाटक बॉर्डरला सापडली आहे. बघा, जे आरोपी फरार होते ह्या तिघांची ही बॉडी हे कर्नाटक बॉर्डरला सापडली, असा दावा ह्या अंजली दमानिया मॅडमने केलेला आहे. यातून एक गोष्ट साध्य होते, हे 3 आरोपी फरार होते, वाल्मिक कराड हे फरार आहेत. आणि यावेळेस त्या दावा करतात की ह्या 3 आरोपीला या ठिकाणी संपवलं गेलंय. मग कुठंतरी या प्रकरणाचे धागेमुळे किंवा पाळमुळे जे आहेत, जे मुळं आहेत, ते खूप दूरवरती पोचले गेलेले आहेत, रुतले गेलेले आहेत. आणि त्यामध्येच एक व्हिडिओ व्हायरल होतं. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल किंवा नाही हे मला माहिती नाही, पण तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो थोडा, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. त्यात त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की वाल्मिक कराड तुम्ही सरेंडर व्हा, तुम्ही जाऊन स्वतःला ताब्यात द्या पोलिसांच्या, मग तुम्ही जिवंत राहू शकता. हा व्हिडिओ मला माहित नाही कोण आहे ते सदग्रस्त, पण त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्ही ते एक वेळेस व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. सोशल मीडियामध्ये सगळ्याला कळू लागलेला आहे गोपीनाथ मुंडे कोण होते. ते सध्या गेलेल्या माणसाबद्दल फारसं वाईट बोलायला नकोय आपण. दाऊद इब्राहिमचे हस्तक होते, तोच वसा आणि वारसाही चालवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि दाऊद इब्राहिमच्या तावडीमध्ये ते होते. ते जसं सांगतील तसं ते करत होते. आरएसएस जसं सांगेल तसं गोपीनाथ मुंडे करत होते. तेच आता हे करतायत. कारण त्यांच्या गुन्ह्याचे प्रूफ्स असतील, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधले काही प्रूफ्स असतील, हे त्यांच्याकडे आहेत. तुम्हाला वापरलं जातंय. धनंजय मुंडे अधिक बदनाम आहेत का तुम्ही जास्त बदनाम आहेत जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यातलं बोलतोय मी, तुम्ही जास्त बदनाम आहेत. तुम्ही आहात, टार्गेट तुम्हाला केलेलं आहे सगळ्यांनी. मी म्हणतो चांगली गोष्ट आहे. का? तुम्हाला सरेंडर व्हायचा मोका आहे. व्हा सरेंडर आणि सगळं सांगा काय आहेत. भिवू नका कुणाला. तुमच्या केसाला कुठलाही पोलीस हात लावणार नाही, इथून सांगतोय मी काय ते. कारण जे सत्य न्यायासाठी मी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांच्याबाबत सुद्धा मी अर्ज दिलेला आहे. कारण पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, दिनकर जोशी, बाबा जोशी यांच्या विरोधामध्ये जो अर्ज दिलाय त्यावर कार्यवाही होत नाहीये. हे कुणाचीच नाही, ते खाटीक. त्याला तरी कुणाची क्यू येईल. जन्मदात्या बापाला ज्यांनी सोडलेलं नाहीये, चुलत्याला सोडलेलं नाहीये, हे तुम्हाला काय म्हणून सोडतील? हे वाल्मिकी ऋषी जे होते, वाल्मिकी ऋषी यांनी रामायण लिहिलेलं आहे. सत्य न्यायाचं रामायण लिहिलेलं आहे. तुम्ही असे गंध हे ते लावता, सगळं धार्मिक वाटावं, धार्मिक. धनंजय मुंडे पण लावतात ते. किती पवित्र पावन असं ते परळी. काय झालंय, कसं बदलत गेलंय. मोठी व्यापारपेठ ती होती. अर्ध्या लोकांच्या तिथल्या प्रॉपर्ट्या विकलेल्या आहेत. हेच चालू आहे, हेच चालत आलेलं आहे सगळं काय ते. धनंजय मुंडे हे मतदानाच्या तिथल्या जे बॉक्स होते हे कसे पळून नेत होते, ह्याच्या क्लिप्स आहे. स्वतः सांगायचे की मी माझ्या काकाच्या वेळेस असं केलं तसं केलं. काय आता उघड चालू आहे सगळं. 200 बूथ ताब्यात घेतलेत. वाल्मिक कराड, तुम्ही, तुमच्या कार्यकर्त्यांनी, धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधामध्ये अर्ज दिलेला आहे. मुक्ताराम गवळी त्यांचं नाव आहे वाटतं, आहे ते. काय झालं त्या अर्जावर कार्यवाही? काय तर मला काय माहिती आता काय होईल. कळ सगळं कोण एसपी त्यावेळेस होते, काय झालं नाही कार्यवाही, काय करायचं काय नाही ते. तुम्ही व्हिडिओ बघितलाय, तुम्हाला समजलं असेल की बाबा हा व्यक्ती सांगत आहे की वाल्मिक कराड तुम्ही फक्त एक मोहरा आहात, तुम्ही जाऊन सरेंडर व्हा. तर तुम्ही असं नाही केला तर तुम्ही सुद्धा मारले जाल, तुमची सुद्धा हत्या होईल. ही या व्हिडिओमधनं पुढे येत आहे.
म्हणजे एकूणच हे सगळे व्हिडिओ एकमेकाला धागे लावले तर एक गोष्ट या ठिकाणी त्या कमेंटची मला आठवण आली. ती कमेंट 2 दिवसापूर्वी मला केली गेली की या वाल्मिक कराडचाही अक्षय शिंदे होणार. म्हणजे अर्थातच, कारण ज्या वेळेस वाल्मिक कराडांना अटक होईल किंवा त्यांना अटक करण्यात येईल त्यावेळेस जे काही खुलासे होतील, ज्या काही गोष्टी होतील, ते गोष्टी खूप धक्कादायक असू शकतात. कारण प्रत्येक आरोप हे त्यांचेच बीडचे आमदार क्षीरसागर असतील किंवा धस साहेब असतील, धस अण्णा असतील, हे सर्व करतात. तर जनता हे करते. आणि जर तुम्ही कालचा मोर्चा पाहिला असेल, तो मोर्चा सांगतोय काहीतरी, दाखवतोय मोर्चा काहीतरी खुणवतोय. मग एवढं असूनच या लोकांना शिक्षा कधी होईल किंवा यांच्यावरती कधी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतील, हा सुद्धा एक विषय चर्चेचा बनलाय. तुर्तास तर बघा, लोकांची एक मागणी तीव्र आहे, ते म्हणजे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांनी मंत्रिपद सोडावं. पण ते हल्ली तसं होताना दिसत नाही. आता हे प्रकरण शासन कसं हाताळतंय? मुळात तर काल देवा बाहून तर काल ऑर्डर दिलेले आहेत, जे आरोपी फरार आहेत त्यांच्या संपत्त्या पूर्ण जप्त करा, अशा ऑर्डर सुद्धा काल दिलेल्या आहेत. मग एवढं प्रकरण होणं, तर नेमकं पुढील जो टप्पा आहे तो कुठपर्यंत जाईल? आणि जे काल 3 आरोपीला मारून टाकलं, जर मर्डर झाला, ती हत्या केली, असं काल अनिल दमनिया मॅडमने सांगितलेलं आहे. ते आरोपी जे मरण पावले ते आरोपी आहेत की कोण आहेत, ते क्रिमिनल कोण आहेत नेमकं, तेही महाराष्ट्रासमोर यायला पाहिजे. आणि जर यामध्ये जर दोषी कुणी असो, ह्या दोषी लोकांना शासन झालंच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आता पुढला मुद्दा उरला तो म्हणजे प्राजक्ता माळीचा आणि धनंजय मुंडेंचा, तो काही सोक्षमोक्ष तोही लागला पाहिजे. कारण आपण, तुम्हाला आमचे लेकरं बाळ तुम्हाला एक आयडॉल म्हणून बघतात ऍक्टर लोकांना. तुम्ही तर असे धंदे करता असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे समाजासाठी हे घातक आहे. तुम्हाला मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो, सांगू शकतो. आता हे प्रकरण कुठपर्यंत जाईल माहिती नाही, पण वाल्मिक कराडचं नेमकं आता भविष्यामध्ये होणार काय, हाच मोठा मुद्दा आहे. एवढं स्ट्रॉंग पोलीस आहे, एवढे सगळ्या गोष्टी आहेत, तरीही वाल्मिक कराड फरार आहेत का की वाल्मिक कराडांची हत्या झाली, असा पण संशय लोकांमध्ये येतोय की नेमकी यांची हत्या झाली आहे की ते आता फरार आहेत. पण ते अंडरग्राऊंड आहेत, कुठं कुठे ते पळून गेलेत, भारतामध्ये किंवा भारताबाहेर किंवा कुठं त्यांची हत्या झाली, त्याला संपवण्यात आलं. हे अजून यांचे प्रश्नाचे उत्तर जनता विचारते. त्याला प्रश्न पडलेले आहेत, हे नेमकं झालं काय? जर ते फरार असतील, तपास का लागत नाही? एवढी पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि सरकार ही भाजपचंच आहे, आरोपी भाजपच करतात, मग ते सापडत का नाहीत? हाही प्रश्न लोकांना पडतोय. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नचिन्ह आहेत. हे सर्व चिन्ह उलगडले पाहिजे. या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आणि लोकांसमोर आल्या पाहिजे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.